येशू हाऊ अभिवचनानुसार देवामा येल मसीहा शे. परमेश्वरने जेव्हा सृष्टीले बनावं तेव्हा सर्व काही परिपूर्ण होतं. तठे पाप नाही होता. आदम आणि हवा एक दुसऱ्यावर प्रेम करत होतात व तेच ना परमेश्वरवर प्रेम होता. तठे कोणताच प्रकारना आजार व मौत नाही होतं. सृष्टी अशीच राहिले पाहिजे अशी परमेश्वरनी इच्छा होती. हवाले फसवण्यासाठी शैताने सापनाद्वारे बोला तेव्हा तिने व आदामनी परमेश्वरना विरोधमा पाप कर. तेच नी करेल पापना परिणाम मनुष्यन पृथ्वीवरना प्रत्येक जण आजारी पडस आणि मरस. आदम आणि हवानी पाप करामुळे आको एक भयानक गोष्ट घडली. त्या परमेश्वरना वैरी होई ग्यात. तेना परिणाममा तो पासून पृथ्वीवर जन्म लेणार प्रत्येक व्यक्ती पापना स्वभावली सण जन्मस व तो परमेश्वरना शत्रु बी होस. पापमुळे परमेश्वर आणि माणूसमा जे नातं संबंध होतं तुटी गया. पण हो नातं संबंध परत जोडासाठी परमेश्वरने एक योजना बनावी. परमेश्वरने अभिवचन दिलं की हवाना एक वंशज शैतानने डोकं फोडीन व शैतान त्यांना टाच फोडीन. म्हणजे शैतान मसीहाले मारी टाकीन पण परमेश्वर त्याले परत जित्ता करीन आणि मग मसीहा शैताना सत्ताना पुरा नायनाट करीन. गैर वर्ष नंतर परमेश्वरने येशू हऊत मसीहाशे प्रकट कर. जो परमेश्वरने पुरी पृथ्वीले जल प्रलयना द्वारे नष्ट करी तो तेनावर विश्वास ठेवणारा साठी परमेश्वर एक जहाज दिला. त्याच प्रकारे माणसासना पापसमुळे प्रत्येक जण मृत्यूले पात्र शे. पण तेनावर विश्वास ठेवणारासले वाचण्यासाठी परमेश्वरने येशूले धाड. शेकडो वर्ष लगून महापुजारी माणससले आपला पापसनी शिक्षा मोठो शे आहे दर्शवासाठी सारखाच पशुबली व होम अर्पण करेत. पण त्या अर्पणाद्वारे तेच ना पापसनी माफी होऊ नाही सकनी. येशू हो एक महान महापुजारी शे. बाकी पुजारीसनी जे काय कर त्यातून जास्त येशूने कर. सर्व जगना लोकोसाठी स्वतःनाच अर्पण करी टाक येण्यासाठी की ज्या तेनावर विश्वास ठेवतील तेच ना पापसनी माफी भेटू. येशू हो एक परिपूर्ण महापुजारी होता कारण की त्यांनी प्रत्येक जणनी करेल प्रत्येक पापनी शिक्षाचा तावरली दी. परमेश्वरने अब्राहमला सांग सर्व राष्ट्र मधला कुई तुनाद्वारे आशीर्वादित होतील. येशू ख्रिस्त हा अब्राहमला वंशज होता. जगमधला सर्व कुई तेनाद्वारे आशीर्वादित होईनात. कारण की जो कोणी येशूवर विश्वास ठेवस तेना पापनी माफी होस व तो अब्राहमना आत्मिक वंशज बनी जास. जो परमेश्वरने अब्राहमले इसाकना अर्पण करायला सांग तो परमेश्वरने इसाकना बदलामा अर्पण करासाठी कोकराले देल होतं. आम्ही आमना पापासमुळे मरणदंडासाठी पात्र शेतस. पण परमेश्वर नि येशूले परमेश्वरना कोकरा अर्पण मनीसन आमना जागावर मरासाठी धाड. जो परमेश्वरने मिश्र देशमा आखरीनी पिढा धाडी तेव्हा त्यांनी प्रत्येक इस्रायली परिवारले एक निर्दोष कोकराना वध करीसन त्याने रक्त घरना चौकटवर लावाले सांगेल होतं. जो परमेश्वरने त्या रक्तले देख तेव्हा त्यांना घर वलांडीसन तो चालना घ्या व पहिला जन्मेल पुत्रले बी नाही मार. ह्या घटनाले वलांडना सण म्हणतस. येशू ख्रिस्त हाऊच आमना वलांडना सण ना कोकरा शे. तो परिपूर्ण आणि निर्दोष शे आणि वलांडना सण ना टाइम वर वध करामा येलो होता. जेव्हा कोणी येशूवर विश्वास ठेवस तेव्हा येशू ना रक्तनाद्वारे त्याने पापसनी खंडणी भरामा येस आणि परमेश्वरनी शिक्षा त्या व्यक्तीले वलांडीसन चालणे जास. परमेश्वरने इस्रायलना संगे एक करार करेल होता. त्यात त्यांना निवडलेले लोक होतात. पण त्यांनी आता सर्वांसाठी जो उपलब्ध शे असा नवा करार करा. ह्या नवा करारमुळे कोणता बी लोक समुदायामधून कोणी बी येशूवर विश्वास नाद्वारे परमेश्वरना पोरं होऊ शकतस. परमेश्वरना वचना प्रचार करणारा मोशे हा एक महान भविष्यवक्ता होता. पण येशू त्या सर्वात जास्त महान भविष्यवक्ता शे. तो परमेश्वर शे म्हणून त्यांनी जे काही कर व सांग ते सर्व परमेश्वरना काम व परमेश्वरना शब्द होतात. म्हणूनच येशूले परमेश्वरना शब्द असा सांगतस. परमेश्वरने दावीद राजाला अभिवचन दिलं होतं की त्याला वंशज पैकी एक जण परमेश्वरना लोकसवर कायम राज्य करीन. हाऊ एक परमेश्वरना पुत्र व मसीहा हवामुळे येशू हाऊ परमेश्वरना पुत्र आणि मसीहा हवामुळे परमेश्वरना लोकसवर कायम राज्य करणारा तो दावीदना एक खास वंशज शे. दावीद हाऊ इस्रायल देशना राजा होता. पण येशू पूर्ण
विश्वना राजा शे. तो परत येणार शे व आपल्या राज्यमा न्यायकन व शांतिकन राज्य करणार शे.